मंडळी, नमस्कार. ऊसाच्या शेतीत तणांचा कसा सुळसुळाट होतो हे आपण जाणतोच. आज आपण पाहणार आहोत की या तणांच्या जीवनचक्रानुसार अगदी अचूक रासायनिक नियंत्रण कसं करायचं. ऊसाच्या शेतीत तण नियंत्रण करणं हे खरंच एक मोठं आव्हान आहे, पण योग्य शास्त्रीय माहिती आणि अचूक रसायनांच्या मदतीने आपण यावर अगदी सहज आणि प्रभावीपणे मात करू शकतो. आता विचार करा, जेव्हा आपल्या ऊस पिकामध्ये ही तण अक्षरशः कहर करतात, तेव्हा पिकाला अजिबात धक्का न लावता यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा सर्वात चांगला शास्त्रीय मार्ग कोणता असू शकेल. कारण चुकीचं रसायन वापरलं तर ऊसाची वाढ तर खुंटतेच, पण उत्पादनातही मोठी घट होते. म्हणूनच आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. आपण तणांचे मुख्य प्रकार, उगवणीपूर्वीचं नियंत्रण, प्राथमिक अवस्थेतील नियंत्रण, मोठ्या तणांवरचे उपाय आणि शेवटी काही प्रगत उपायांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. भाग 1. तणांचे मुख्य प्रकार. आधी आपल्या शत्रूला ओळखा. इथे आपले मुख्यत्वे 3 प्रकारचे शत्रू आहेत बरं का. पहिले म्हणजे रुंद पानांचे तण, जसे की काँग्रेस, चील आणि माठ. दुसरे आहेत गवतवर्गीय प्रकार, म्हणजे आपली हरळी आणि वाघनख. आणि तिसरा, सर्वात डोकेदुखीचा आणि हट्टी प्रकार, म्हणजे लवाळा. लवाळ्याच्या मुळाशी ज्या गाठी असतात ना, त्यामुळे वरवरची फवारणी यावर काहीच काम करत नाही. म्हणूनच या प्रत्येक प्रकाराला हाताळण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि मित्रांनो, सर्वात प्रभावी रणनीती ही कॅलेंडर बघून नाही, तर प्रत्यक्ष तणांच्या वाढीचा टप्पा बघून ठरवावी लागते. आणि याची सुरुवात होते ऊसाच्या लागवडीच्या पहिल्या दिवसापासूनच, म्हणजेच डे 0 पासून. तणांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यानुसार आपल्याला आपली रसायने बदलावी लागतात, हे नक्की लक्षात ठेवा. भाग 2. उगवणीपूर्वीचे नियंत्रण. सुरुवातीचे ते अत्यंत महत्त्वाचे 48 तास. बघा, सर्वात उत्तम बचाव कोणता? तर तण जमिनीच्या वर येण्याआधीच त्यांच्यावर हल्ला करणं. ऊसाची लागवड झाल्यानंतर अवघ्या 24 ते 48 तासांच्या आत जर आपण ऑथॉरिटी नेक्स्ट किंवा ॲट्राझिन पावडरचा वापर केला, तर ते बियाणे नष्ट करणारं अत्यंत प्रभावी औषध म्हणून काम करतं. हे औषध जमिनीवर एक असा संरक्षक थर तयार करतं की तणांच्या बिया जमिनीच्या वर येऊच शकत नाहीत. एकदम परफेक्ट उपाय. भाग 3. प्राथमिक तण नियंत्रण. तण जेव्हा 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असतं, पण समजा उगवणीपूर्वी तुम्ही काही वापरलं नाही आणि तण जमिनीवर येऊन 2 ते 4 पानांच्या अवस्थेत पोहोचलं, तर मात्र आपल्याला वेगळी रणनीती वापरावी लागते. अशावेळी 1 लिटर 2,4-D आणि 500 ग्रॅम मेट्रिब्युझिन यांचं मिश्रण वापरायची शिफारस केली जाते. आणि हो, जर शेतात लवाळ्याचा प्रादुर्भाव असेल, तर त्यात विशेषतः क्लोरीम्युरॉनची पुडी मिसळणं अत्यंत गरजेचं आहे. हे त्या लवाळ्याला थेट मुळापासून रोखतं. आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे सगळं मिश्रण प्रति एकर बरोबर 200 लिटर पाण्यातच अचूकपणे मिसळलं गेलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्वतःची सुरक्षितता. फवारणी करताना हातात चांगले हातमोजे आणि तोंडावर मास्क लावणं अनिवार्य आहे बरं का. रसायने कधीही थेट मुख्य टाकीत ओतायची नाहीत. आधी एका वेगळ्या बादलीत थोड्या पाण्यात त्यांचं छान द्रावण तयार करून घ्या आणि मगच ते मुख्य पंपात मिसळा. हे 200 लिटर पाण्याचं प्रमाण पूर्ण शेतात एक समान फवारणीसाठी अगदी मोजून मापून घेतलेलं आहे. पण थांबा, ह्या सुरुवातीच्या फॉर्म्युलाची एक मोठी मर्यादा आहे. जर शेतात हळी किंवा शिपी यांसारखी मोठी आणि चांगली वाढलेली गवतवर्गीय तण असतील ना, तर हे मिश्रण त्यांना प्रभावीपणे नष्ट करू शकत नाही. जाड पानांच्या आणि मोठ्या गवतांसमोर हे रसायन थोडं कुचकामी ठरतं. भाग 4. मोठ्या तणांवर उपाय. जेव्हा तण चक्क 1 फुटापर्यंत वाढतात. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आणि हरळी, वाघणख यांसाठी तण एकदम जोमाने वाढतात, तेव्हा आपल्याला थोडं जहाल अस्त्र काढावं लागतं. यासाठी 1 लिटर 2,4-D सोबत अर्धा ते 1 किलो अमेट्रिन मिसळावं लागतं. आता हे अतिशय कडक रसायन आहे, त्यामुळे फवारणी करताना वाऱ्याचा अंदाज घेणं आणि स्वतःला व्यवस्थित झाकून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. हे मिश्रणसुद्धा आपल्याला त्याच 200 लिटर पाण्यात तयार करायचं आहे. पण लक्षात घ्या, या जहाल उपायात आपल्याला एक मोठी तडजोड करावी लागते. याचा फायदा असा आहे की हे मिश्रण मोठ्या आणि अत्यंत हट्टी तणांना जागेवरच जाळून खाक करतं. पण या प्रचंड ताकदीची एक किंमतही मोजावी लागते. ती म्हणजे आपल्या ऊसाच्या पिकाला बसणारा एक तात्पुरता पण जोरदार धक्का. होय, या कडक रसायनामुळे ऊसाच्या पिकाला शॉक बसतो
उसाची पाने पिवळी पडू शकतात आणि त्याची वाढ साधारण 8 ते 15 दिवसांसाठी पूर्णपणे थांबते. सुदैवाने 15 दिवसानंतर पीक पुन्हा सावरतं आणि आपली नेहमीची वाढ सुरू करतं. पण तोपर्यंत मात्र पिकाला एका मोठ्या तणावातून जावं लागतं. भाग 5. प्रगत आणि अंतिम उपाय. तण नियंत्रणाचं अंतिम कॉकटेल. आता तुम्हाला वाटेल, पिकाला कोणताही शॉक न बसता तणांचा पूर्ण नायनाट करता येईल का? तर हो, त्यासाठी हा एक प्रीमियम आणि बहुरासायनिक उपाय आहे. यामध्ये मुख्य तणनाशक म्हणून 30 मिली टोप्रा मेझोन वापरतात, नवीन तण उगू नये म्हणून 500 ग्रॅम ॲट्राझिन वापरतात आणि हे औषध पानांवर घट्ट चिकटून राहावं, पावसाने वाहून जाऊ नये म्हणून त्यात स्टिकर मिसळतात. हा एकदम भारी उपाय आहे, ज्यामुळे उसाला कोणताही धक्का न लागता काम फत्ते होतं. आणि जर तण अक्षरशः 1 फुटापर्यंत वाढलं असेल तर हा उपाय आणखी कडक करावा लागतो. अशा या भयंकर परिस्थितीसाठी टोप्रामेझोन थेट 250 ग्रॅम मेट्रिब्युजिनसोबत 200 लिटर पाण्यात मिसळून फवारलं जातं. हे कॉम्बिनेशन म्हणजे मोठ्या तणांना मुळासकट जाळून टाकणारं शेवटचं आणि सर्वात प्रभावी ब्रह्मास्त्रच आहे. तर मंडळी, ऊस शेतीतील या रासायनिक उपायांच्या विश्लेषणाचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. ऊसाच्या शेतीचं भविष्य अशा या जहाल रासायनिक मिश्रणांवर अवलंबून असेल की उगवणीपूर्वीच्या त्या अत्यंत महत्त्वाच्या 48 तासांमधील स्मार्ट व्यवस्थापनावर? कारण वेळीच केलेली प्रतिबंधात्मक कारवाई ही नेहमीच सोपी आणि सुरक्षित असते, नाही का? यावर आपल्या प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.